देशभरात अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ऑक्सफर्ड प्रीमियर लीग उद्यापासून अतिशय दिमागदार अशा स्वरूपात सुरुवात होत आहे. ऑक्सफर्डचे गोल्फ इंडस्ट्रीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल सेवलेकर यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी एस गोल्फिंगचे संचालक आदित्य मालपानी उपस्थित होते. ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट या देशातील सर्वात प्रतिष्ठित कोर्समध्ये पुण्याचे उत्कृष्ट गोल्फर एकत्र येत असल्याने ही अपेक्षा पूर्ण झाली आहे. OPL 2024 ब्रिस्टोन आणि शापोरजी पालोनजी रिअल इस्टेट यांनी सादर केले आहे. स्पर्धेत 12 संघातील मिळून 180 खेळाडू सहभागी झाले आहेत. पुना लायन्स, रोरिंग टायगर, नागपूर ईगल फोर्सेस, SJ सुलतान ऑफ स्विंग, शुभन सनरायझर्स, द लेगसी क्लब, ग्रीन ग्लॅडिएटर्स, झिंगर्स बिंदास बॉईज, सॉफ्टसेल स्विंगर्स, ब्लिस्टरिंग बर्डीज, दुबई फाल्कन्स हे संघ यात सहभागी झाले आहेत. So the Oxford Premier League Edition 2, Year 2 will start on the 5th. 5 तारखेला सुरू होणार, 13 तारखेला संपणार. 6 दिवसाचा खेळ आहे. 12 टीम ऑप्शन झाल्यात. 12 टीममध्ये 15 प्लेयर पर टीम असतात, प्लस ओनर्स अँड स्पॉन्सर्स वगैरे वगैरे. तर 180 प्लेयर्स कॉन्स्टंटली खेळणार. पहिले 3 दिवसमध्ये क्वालिफाईंग होणार. शेवटच्या 3 दिवसामध्ये पण पहिल्या दिवशी क्वालिफाईंगचे नॉकआउट्स होणार आणि त्याच्यानंतर लास्ट 2 डेजमध्ये 6 टीम जे फायनलमध्ये जातील ते एकमेकांबरोबर विनर रनर अप स्पॉटसाठी खेळतील. सगळे हे पुणे, मुंबई, काही दिल्लीचे, विशाखापट्टणम असे बरेच ठिकाणचे प्लेयर आलेले आहेत. टीम्स ज्या आहेत त्या मोस्टली पुण्याच्या टीम्स आहेत, पुण्याचे कॉर्पोरेट टीम्स आहेत. ॲट द सेम टाईम एक दुबईची यावेळीच टीम मिळाली आणि एक नागपूर आउट ऑफ सिटीची टीम आहे आमच्याकडे सध्या. तर असे हा गेम आम्ही हळूहळू वाढवू इच्छितो. आता सध्या 12 टीम आहेत, पुढच्या वर्षी 16, मागच्या वर्षी 8 होते. ॲज अ गोल्फ कोर्स किंवा जो पॅशन आम्हाला सगळ्यांना गोल्फचा आहे, आमची इच्छा हे आहे की गोल्फर वाढले पाहिजे. हा गेम भयंकर सुंदर आहे. हा एकच गेम आहे, एकावा गेम आहे हा पूर्ण सगळ्या खेळांपैकी जो एक माणूस स्वतःच्या अगेन्स्टच खेळतो. तर एवढं शिकायला मिळतं या गेममध्ये. माणूस ग्राउंड होतो, एज्युकेशन छान होतं, मॅनर्स शिकतो, कर्टसी शिकतो, रिस्पेक्ट शिकतो. तर आमची इच्छा आहे की हा गेम भरपूर वाढायला पाहिजे यंग जनरेशनमध्ये. जेवढे आईवडील आणि हे असे खेळायला लागले ते सगळ्यांची मुलं आजकाल गोल्फ खेळतात. जेवढं संख्या त्यांची आम्ही वाढवत राहू अशा सगळ्या कार्यक्रमामुळे तेवढे मुलं पण वाढत जातील आणि खेळत राहतील. तर असं करून हा कमीत कमी 50% खेळाडू जे ट्रेनिंगला आलेत किंवा प्रॅक्टिसला आलेत किंवा कोचेस, आता पुण्यामध्ये पूर्वी 7-8 कोच होते, आता 25-50 कोच झालेत. का झालेत? कारण कोण ना कोण खेळायला येतं ना. सो दिस इज वाय वी वॉन्ट टू ग्रो द गेम. दॅट इज आवर मेन इंटेंट. 12 टीम सर जसं म्हणाले 12 टीमपेक्षा पासून 6 टीम फायनलमध्ये क्वालिफाय होतील आणि त्या 6मधून आम्ही 4 टीम्सना प्राईज देतो आहे. विनर, रनरअप, फर्स्ट रनरअप, सेकंड रनरअप असे 4 टीम्सना प्राईज भेटणार आहे. आणि टोटल प्राईज मनी आम्ही जे देतो आहे सगळ्यांना मिळून इज अबाउट 28 लाख रुपीज. आणि भयंकर कॉम्पिटेटिव्ह होणार आहे हे गेम. खूप प्रॅक्टिस पण चालू आहे लोकांची, टीम्सची सगळी. आणि आमचं एकच हे होतं अजून की एवढा वेळ आम्ही देतो प्रॅक्टिससाठी आणि बॉन्डिंगसाठी. तर हा फॉर्मॅट असा आहे गोल्फमध्ये टीमचा फॉर्मॅट की जेवढी चांगली बॉन्डिंग होईल तेवढा त्यांचा गेममध्ये ते चांगलं करतील. कारण एकमेकांचं गेम जाणणं खूप महत्त्वाचं आहे ह्या फॉर्मॅटमध्ये. आणि ते आम्ही बघतोय रोज की खूप लोक प्रॅक्टिस करत आहेत. गरम आहे पण तरी खूप ते प्रॅक्टिस चालू आहे. आणि वी आर होपिंग फॉर अन एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह लीग. अँड वी आर ऑल्सो रनिंग व्हेरी फन कॉन्टेस्ट्स ऑन सोशल मीडिया. आणि फक्त म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन्स त्यांचा इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी. आणि वन्स दे स्टार्ट फॉलोईंग अस अँड लाइकिंग अस, आन्सरिंग दोज क्वेश्चन, दे विल अंडरस्टँड मोर when they come on the golf course and experience it.